नाशिकमध्ये लोखंडी हातोड्याने जीवघेणा हल्ला करणारे 2 आरोपी गुन्हे शाखा युनिट 2च्या जाळ्यात. नाशिक. क्षुल्लक भांडणाचे रूपांतर जीवघेणा हल्ल्यात करून एका तरुणाच्या आणि त्याच्या भावाच्या डोक्यात लोखंडी हातोडा मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या 2 सराईत आरोपींना गुन्हे शाखा युनिट 2च्या पथकाने अत्यंत शिताफीने अटक केली आहे. कार्तिक सुनील कंडारे वय 18 आणि कृष्णा उर्फ टक्या सुनील कंडारे वय 19 दोघे राहणार लोखंडेमाळा हनुमंतनगर जेल रोड नाशिक अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. 18 मे 2026 रोजी 8:30 वाजेच्या सुमारास देवळाली कॅम्प पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली होती. फिर्यादी यांची आई आरोपी कार्तिक कंडारे यांच्यासोबत भांडणाबाबत बोलत होती. त्यावेळी फिर्यादी तेथे गेले असता आरोपी कार्तिक कंडारे यांनी मागून येत फिर्यादीच्या डोक्यात लोखंडी हातोड्याने जोरदार प्रहार केला. यामध्ये फिर्यादी गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. यावेळी फिर्यादीचा भाऊ मध्यस्थी करण्यासाठी धावला असता कार्तिकचा भाऊ कृष्णा कंडारे यांनीही फिर्यादी व त्याच्या भावाला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. दोघांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला असून या प्रकरणी देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्टार न्यूजसाठी मोहसिन पठाण, नाशिक.